ऐका ना, तुमचा थोडा आवाज कमी, जेवढं व्यवस्थित चांगलं स्पष्ट बोलताय तेवढं स्पष्ट बोला. मोठ्या आवाजामध्ये काय अडचण नाही. तुम्ही तिथे हॅलो हॅलो म्हणा बरं. सुरू झाला. ऐका ना, तिथे हॅलो हॅलो म्हणा ना. हॅलो हां चालतंय. हां आधी एक मिनिट, मी कॅप्शनला तुम्हाला घ्या आता करा सर. आपल्या गावामध्ये आपण सर्व गावकरी मंडळ पत्रकार परिषद घेण्याचा एक कारण आहे. सर्वप्रथम मी सर्व आपल्या गावकऱ्यांचे माझ्यावर जे उपकार आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की तुमचे खूप 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 माझ्यावर उपकार आहेत. तुमच्या उपकारामध्ये आमच्या सगळ्या घराचं जरी कातड काढून लावलं गावाला तरी गावाचे उपकार ते माझ्याच्यानं फिटणार नाही. मी एक साधा माणूस, मला कसल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसणारा, मला जी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे रिवली आणि रिवली गावातले सर्व मंडळी. आज पत्रकार परिषद घेणं एका सरपंचाने एवढा मोठा मी नाही. सर्वप्रथम मी ह्याबद्दल मी स्वतः माफी मागतो. पण आपल्या गावामध्ये जे काय चाललंय आणि आपल्या गावाचे माझी वैयक्तिक काय कुणाला संबंध करायचे, मला काय करायचंय हा भाग सोडून मला मारून टाकू द्या एखाद्याला, मी मरण्यासाठी तयार. पण प्रत्येक गावात ऑफिसला जा, रिवलीमध्ये बाबू काय झालं. आज 4.5 वर्ष झाले आपल्या ग्रामपंचायतला येऊ. 4.5 वर्षामध्ये जो गावावर अन्याय चालला, की अन्याय कुठंतरी निघाला पाहिजे, कुठंतरी जनतेला कळायला पाहिजे, गावातल्या मंडळीला कळायला पाहिजे, प्रशासनाला कळायला पाहिजे. कोणताही कर्मचारी गावात आला की त्याला दमदाटी देणे, नाही तर तुला माहितीचा अधिकार टाकू, तुझं असं करू, तुझं तसं करू, मी बघून घेईन. हे आज मी पण म्हणलं की जाऊ द्या, चला काय असतंय, आपल्याला बी मुलं बाळ आहेत, मलाही मुलगा आहे, म्हणून मी काय विचार केला, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. पण आता असं झालं की माझ्या गावाबरोबर तालुक्याची बदनामी चालू झाली, तालुक्याची बदनामी चालू झाली, तालुक्यातल्या कर्मचाऱ्याची बदनामी चालू झाली. हे गावामध्ये जर तालुक्याच्या कर्मचाऱ्यांची जर बदनामी होत असेल तर आपण हे कुठंतरी बोललं पाहिजे. मी गावातल्या मंडळीला विचारलं की बाबा आपण काय करायचं, ते म्हणजे बोललं पाहिजे. आणि ह्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझे पत्रकार परिषद तोडक्या मोडक्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, सर्वांची परवानगी घेऊन. तर मी सर्वप्रथम असं सांगू इच्छितो की 2016-2017 परिस्थिती गावकऱ्यासमोर बोलायलो एवढी भयानक होती पाण्याची. पण आमच्या गावकरी सगळे चांगले असल्यामुळं बैठक घेऊन काय पाण्यासाठी करावं लागेल काय नाही हे ठरवलं. ते ठरविल्यानंतर गावकऱ्यांनी एवढी मदत केली की ते म्हणले आता आपण कसं तरी करू गावाला पाणी दिलं पाहिजे. त्यावेळेस माझ्याकडं तर म्हणजे वाहन सध्या नव्हतं. आम्ही रातोरात टँकर खरेदी केलं आणि आमच्या गावच्या पाटलाकडे ट्रॅक्टर होतं आणि बाबा उमरेकडे होतं. त्या दोघांनी ट्रॅक्टर दिलं आणि गावाला कसं तरी का होईना
ह्या जवळच्याच आडामध्ये पाणी टाकून पाणी देण्याचा प्रयत्न केला. पण पाणी देण्याचा प्रयत्न केला म्हणजे गावाची समस्या सुटली का? तर नाही सुटली. त्यासाठी आम्ही त्यावेळेस पंकजाताई मंत्री होत्या, ताईने आम्हाला जलजीवन मधून बंधारे दिले, शिशिटीचं काम केलं, माती नाले बंधारे दिले, सिमेंट नाले बंधारे दिले. हे कामं दिल्यामुळे गावामध्ये पाणी झालं. आज आमच्या गावामध्ये कमीत कमी पावसाळ्यामध्ये 50 बोर वरून वाहतात. इतकं चांगलं गाव असताना, एवढं सुज्ञ गाव असताना आपल्या गावामध्ये ते तर झालंच झालं. त्याच्यानंतर साहेब मंत्री झाले, जे नेते आहेत आमचे धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला रिवली आणि वाका 1972च्या आधीचं असेल किंवा 1972चं फिटर होतं, त्यावेळेची लाईटची नट एका गावची आणि आजचे नट 2 गावची 1 फिटर होतं. साहेबांनी आम्हाला 75 लाख रुपये खर्च करून तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलून देतो, 8 दिवसामध्ये आमच्या गावचं फिटर अलग केलं. पण इथं सुभाषबाबू आज हजर आहेत. सुभाषबाबूला विचारा, मी सरपंच म्हणून ते फिटर अलग करण्यासाठी मला 1 वर्ष लेट झाला, त्याचं कारण विचारा. मी त्यांच्याकडून मला खर्चायला पैसे नव्हते, मी त्यांच्याकडून काही पैसे घेतले. तर MACB मध्ये जाऊन पण धिंगाणा केला, ते कर्मचारी बिचकून टाकले. त्या माध्यमातून त्यांना बिचकिल्यामुळं आपल्या गावचं फिटर 1 वर्ष लेट झालं. बरे म्हणावं कोणाला, हे सांगावं कोणाला, हे प्रश्न पडला. पण ते फिटर साहेबांनी कसंही करून आम्हाला मध्यस्थी करून दिलं. ते काम केल्यानंतर साहेब त्याच्यावर थांबले नाही. साहेबांनी सांगितलं जल जीवन हर घर जल, या माध्यमातून योगायोगाने आमचं गाव वगळलं. तर साहेबांनी सांगून, धनंजय मुंडे साहेबांनी सांगून आम्हाला पोहनेरहून पाणी आमच्या गावाला आणण्यासाठी सतत पाठपुरावा मी करून व त्यांच्या आशीर्वादाने आमच्या गावाला ती योजना सध्या आता पूर्णत्वाकडे आहे. अजून पूर्ण व्हायला 4 महिने लागले. 4 महिन्यामध्ये आपल्या गावाला गंगेचं पाणी येणार आहे आणि ते पाणी आणणार म्हणजे आम्ही आणणारच, पण ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्यामुळे ते पाणी येणार आहे. कारण तुमची माझ्या मागे एवढी मोठी ताकद आहे ते तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना कल्पना नाही. तुमच्या ताकदीवर मी बाहेर कुणाला बोलायला मी डेअरिंग करतो आणि मी बोलतो. इथं साक्षीदार आहेत तुम्ही सर्व गावकरी मंडळ. मला सांगा, ज्यावेळेस आपलं केंद्रीय पथक आपल्या गावाला आलं त्यावेळेस त्या केंद्रीय पथकाला बोलायचं कोणी? कारण आपल्याला इंग्लिश येत नाही. त्यावेळेसचे विद्यमान कलेक्टर साहेब गावात सुद्धा आले. त्यांनी सांगितलं, त्यावेळेस रामांना हे ते सगळे होते, त्यांनी सांगितलं की बाबा मी मराठी जमते, मला इंग्लिश जमते, सगळ्या भाषा जमत्यात, फक्त गावातले प्रतिनिधी म्हणून तुम्ही राहा. आणि त्यावेळेस आपल्या गावाची पाहणी करण्यासाठी येऊन त्यांनी पाहून घेतलं. हे काम करीत असताना 2021ला ग्रामपंचायत नंतर तुम्ही मला निवडून दिलं, नंतर तुम्ही मला दुसऱ्यांदा सरपंच केलं. दुसऱ्यांदा सरपंच करेपर्यंत आपले कामं व्यवस्थितशीर चालू होते. आपल्या गावामध्ये माझ्या माहितीनं इथं रोजगार सेवक आहे, 200 ते 250 घरकुल आले असते. ज्या घरकुलामध्ये 1ही रुपयाचा फ्रॉड केला नाही. 250 लोकांना घरकुल आले, काही लोकांना घरकुल आले त्यांचे बांधकामं राहिले. मग अशा माध्यमातून काम चालू असताना जर सतत माहितीचा अधिकार दिला, सतत टाउचर केलं, सतत पंचायत समितीला या गोष्टी केल्या, तर तिथले अधिकारी मला त्रास द्यायले. पत्रकार परिषद घेण्यामागला उद्देश एक आहे की ते अधिकारी आता आपलं गाव पोखरामध्ये आलंय, साहेबांनीच आणलं पोखरामध्ये. नात्र्यामध्ये जेवण करीत असताना मला म्हणले, मी म्हणतो आमचं गाव पोखरामध्ये नाही, मला वाटतं इथून मला सुमंत मुंडेचे त्यांचे फोनच द्याल ते दादा आपलं गाव पोखरामध्ये आलं नाही. मी साहेबांना नात्र्यामध्ये म्हणलं, साहेब आमचं गाव पोखरात आलं नाही. म्हणल्याबरोबर ते म्हणले गाव येऊन जाईल आणि गाव आलं. पण आता ते कर्मचारी एवढे भयभीत आहेत की तुमच्या गावचं काम कसं करायचं. कारण माहितीचा अधिकार तर काम सुरू होण्याच्या आधी येतो. त्याचं उदाहरण सांगतो. इथं संजीवनी मॅडम बसलेली, साधं संडास ती मंदिर लेकरं आहेत, लहान लहान आहेत, अंगणवाडीचे
सरपंच साहेब आम्हाला संडासचा आणि मुतारीसाठी एक बांधून द्या. मी म्हणलं ह्याला कुठं मंजुरी करीत बसायचं. मी मुतारीचं काम चालू केलं तर लगेच फेसबुकला सरपंचाने केला भ्रष्टाचार, शाळेमध्ये मुतारी बांधली, आधीच पैसे उचलले. अरे काय, कशामुळे, कारण काय? आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, गावातल्या सर्व मंडळींना जे 2001 ते आतापर्यंतचा जेवढे माहितीचे अधिकार आले आहेत ते माझ्याकडे आहेत. तुम्हाला सांगतो, हो का, 2023ला माहितीचा अधिकार आला, त्याचं आपण उत्तर दिलं, ते उत्तर आपल्यासोबत आहे. त्याच्यानंतर 2024ला आपल्याकडे माहितीचा अधिकार आला, त्याचं आपण उत्तर दिलं, ते आपल्याकडे आहे. 2025ला आपल्यावर माहितीचा अधिकार मनोहर केदारवर आला नाही. सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे माहितीचा अधिकार आला ते रिवली गावावर आला, रिवली ग्रामपंचायतवर आला. आता 2025ला माहितीचा अधिकार आला. त्या माहितीच्या अधिकाराच्या अगोदर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती होती. त्या जयंतीनिमित्त आपल्या गावामध्ये नाही तेवढी कुचंबना झाली. आज एक गावची सरपंच तुमची बहीण आहे, किंवा आज माझी बायको असेल तरी तुमची बहीण आहे, ती एक महिला आहे. आपण एका महिलांचा आदर करणारा आपला देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या वारसामध्ये वागणारे आपण माणसं आहे. आपल्या गावची उपसरपंच महिला, आपल्या गावचे सदस्य महिला आहे, आपल्या गावचा ग्रामसेवक लेडीज महिला आहे. त्यांच्या अंगावर जाणं, त्यांना बोलणं, बार बार टॉर्चर करणं, उपोषणाला बसणं, मी बघून घेतो म्हणणं. एक लक्षात ठेवा, घरातला एक करता माणूस असतो, त्या करत्या माणसाच्या मागे 4 माणसं असतात. 4 माणसातला एक माणूस जर घरात किरकिर करायला, तर असे कुटुंब बघितले की ते दारू पेत हिंडते का, तुम्हाला घरचा लोड यायला. मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो, तुम्हाला खोटं वाटण, मी माझी बायको समोर आहे, तिला विचारा, तिला बीपीच्या गोळ्या चालू झाल्या. मला कधीही म्हणते की असं का, आपण तो 1 रुपया खाल्ला नाही. आज 2025च्या माहितीमध्ये मराठवाड्यामध्ये पहिली वेळ आहे त्रिसमिती बैठक बसली आपल्या गावासाठी. त्रिसमिती बैठकीचा अहवाल सादर करण्यासाठी इथं नाना हे सर्व मंडळी उपस्थित आहे. हे सगळे माणसं, पाटील सध्या होते, उद्धव मामा हे सगळेजण हजर होते त्या दिवशी, सर्वजण तुम्ही होतात. त्रिसमिती बैठकीला मी त्यांनी मला विचारलं, सरपंच कुठून माहिती काढायची. मी म्हणलं तुम्ही कीर्त काढा आणि कीर्तवरची माहिती घ्या, त्यात 1 रुपयाचा भ्रष्टाचार निघाला तर आम्हाला फाशी द्या, पण आमच्या गावाला बदनाम करायचं बंद करा. त्यांनी लगेच गावातल्या लोकांना विचारलं, कामांचे नावं वाचून दाखविले, हे कामं तुमच्या गावात झालेत का, कोण्या ठिकाणी झालेत, आणि आपल्या गावातले कामं झालेले सर्व आपल्या गावच्या मंडळींनी सांगितले. प्रत्यक्ष जाय मौक्यावर जाऊन कामाची पाहणी केली, पाहणी करून त्याचा अहवाल दिला. अहवाल दिल्यानंतर उपोषण करता उठला. मला उपोषण करताना एवढंच सांगायचं, एवढंच बोलायचं की गाव आहे, गुन्ह्या गोविंदानं नांदायला गाव आहे. त्या गावासारखं गाव महाराष्ट्रात हुडकून सापडणार नाही, इतकं सुंदर गाव आहे. त्या गावाला गालबोट लागल आणि ह्या गावाची कुठेतरी इज्जत जाईल, असं वागू नका. तुम्हाला माझा राग आला, काही हरकत नाही. 6 महिने विलक्षण आहे, त्यातला 1 महिना संपला जानेवारी, उद्यापासून फेब्रुवारी महिना चालू होणार आहे, आणि त्याच्यानंतर जून जुलैला आपलं विलक्षण आहे. तुम्ही मला पाडा, किंवा तुम्ही सर्वजण सांगा तुमच्यासारखा माणूस या गावाला जमत नाही, जो कामं करतो आणि कामं करणारा माणूस जर असेल तर तो आम्हाला जमत नाही. माझी मान्य, माझी मागा, कारण माझा आधार तुम्ही जे आहेत, मी तुमच्यामुळे, आणि तुम्ही म्हणून मी या. माझं काही खरं नाही. आज मी आणि माझी बायको गाडीत बसून गेलो तर माझ्या घराला कुलूप आहे, पण एक लक्षात ठेवा, मला आधार आहे. माझ्या गावात आलेला पाहुणा जर आला आणि मला जर म्हणला फोनवर मी तुमच्या गावात आलो, तर मी सांगत असतो कोणाच्या दारात आहे, मला न्यायच्या, जा चहा घ्या. म्हणजे मला असं वाटतं की हे गाव माझं आहे, मी ह्या गावाचा आहे. सकाळी जर दर्शनाला निघालो तर तुमचे किती उपकार आहेत की तुम्ही मला चहा पाण्याशिवाय माझ्या घरी जाऊ देत नाही. मी तुमच्या गावचा असून एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता, आणि ते प्रेम तुमचं माझ्यावरचं
एवढं जास्त झालंय की मी माझं घरी सोडून गेलोय, माझी बायकोही सोडून गेलोय, माझे लेकरं बाळा पोरंही सोडून गेलो. माझ्या डोक्यात एकच असतं, मी माझ्या गावासाठी काय करू. पण तुझी आडीपाय म्हणजे कुटुंबाला तुम्ही काम बघा, नक्की बघा. बोगस असेल कारवाई करा. ह्याच्यापेक्षा सांगतो, काम सुरू झाल्यास तुम्ही कामावर उभं राहून काम करून घ्या. मान्य आहे मला. मी कामावर, तुम्ही सांगा की तुम्ही सरपंच आहेत, कामावर येऊ नका, मी काम बघतो आणि मी करतो, मला मान्य. पण जे काम करीत असताना माझ्याकडून चुका झाल्या असत्या, मी नाही म्हणत नाही, कारण मी काम केलं. जो काम करेल त्याच्याकडूनच चुका होत्या. जे कामच करणार नाही त्याच्याकडून चुका होण्याचा काही संबंध नाही. मी असं सांगू इच्छितो, आता गेल्या वेळेस ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये सुधाकर गोमाजी कांद्यानं असं सुचवलं की आपल्या गावाला दवाखाना व्हायला पाहिजे. मी म्हणलं व्हायला पाहिजे रे बाबा, पण करायचं कुठं. तर त्यांनी सांगितलं आपल्या ग्रामपंचायतची जागा आणि आहे जागा. मी म्हणलं कुठं, अशा ठिकाणी. PTR बघितली, PTRवर जागा निघाली आणि दवाखानाचा पाठपुरावा करून दवाखाना सध्या माझ्या माहितीनं 50 लाखाचा दवाखाना आपल्याला साहेबांनी मंद्या दिला. नुसतं म्हणलो तर आम्ही खंडू गोरेला की असं असं आहे. खंडू गोरे म्हणलं दिला दवाखाना, काम चालू करा. अरे मी म्हणलं काम चालू करा, पण वर्कआउट आधी काम चालू करा म्हणले भाऊ, पुन्हा बघू आपण मंजुरीचं. आणि तुमची एवढी मोठी ताकद आहे, ह्याच्यातले 10 लोक म्हणते की काम चालू करा म्हणलं की मी काम चालू करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्या एका शब्दावर मी दवाखान्याचं काम चालू केलं आणि आज आपल्या काम 20 मिनिट लेवल आलंय. जिथं पाठीमागून स्मशानभूमी म्हणजे काय अपवित्र गोष्ट आहे. स्मशानभूमी म्हणजे आहे काय, स्मशानभूमीमध्ये महादेवाचा वास आहे. आजही आपण काशीला तिकडे जातो, तिकडे गेल्यानंतर काशीच्या घाटावर पूर्ण स्मशानभूमी आणि तिथला लोक तिथल्या महादेवाच्या जाऊन पाया पडतात आणि राहतात. आपल्या सध्या इथे जी स्मशानभूमी आहे त्याचं अंतर 200 मीटर आहे लांब. 200 मीटर लांब स्मशानभूमी, सिमेंट रस्ता त्याला अटॅच आहे. कुणाच्या दारात जायची गरज नाही. अँब्युलन्स आली तर दारात उभा राहा. एखादी लेडीज पेशंट आलं तर तिला उभा राहण्याची व्यवस्था असावा. दवाखाना बांधला म्हणजे लई मोठी गोष्ट झाली नाही, तर दवाखान्यासाठी लागणाऱ्या ज्या सामुग्री आहे तिला पटांगण लागन, जागा लागन आणि त्या गोष्टी सध्या आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि गावकऱ्यांच्या मदतीनं आणि गावकऱ्याच्या आशीर्वादानं मी तो दवाखाना पूर्णत्वाला नेणार आहे. आज त्याचं 20 मिनिट पूर्ण झाले. काम करीत असताना 2018ची गोष्ट आहे. मी नाव घेऊन सांगतो, आपले गोंधळवाड ग्रामसेवक होते त्यावेळेस मुख्यमंत्र्याची भेटी चालू होती आणि त्याच्यामध्ये योगायोगाने मी ते बघायला होतो. त्यांना ऑनलाईन माझा नंबर दिसला. मी नावं सांगतो जे सर्वांना परिचित आहे. केंद्रीय BDO मला मुख्यमंत्री साहेबांचा देवेंद्र फडणवीसचा फोन आला आणि कलेक्टरने सांगितलं तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब बोलणार आहे, देवलीचे सरपंच का. मी म्हणलं हो. आणि गोंधळवाड साहेबांना विचारा म्हणतो मी ही गोष्ट. मग मला त्यांनी विचारलं की तुमच्या गावाची अडचण का. आता एक सांगतो मी तुम्हाला, जर मी तक्रारच कलेक्टरकडे केली नसती, कलेक्टरनं मुख्यमंत्र्याकडे केली नसती, तर मुख्यमंत्र्याचा आपल्याला फोन आला असता का. मी म्हणलं माझ्या गावची अडचण एक आहे की माझ्या गावाला पाण्याचं फार अडचण आहे साहेब, आणि मला काही देऊ नका पण माझ्या गावाला पाणी व्हावा. आपल्या गावात 7 किलोमीटर नदी आज पाण्यात असते पाऊस आल्यास, आणि ते काम झाल्यापासून आपल्या गावाला कसल्याही प्रकारचा पूर आला नाही. का पाणी आलं, नदीत थांबायला, ते पाणी इतकं जास्त होईल की त्याच्यामुळे आपले बोर आपोआप वाहायले. म्हणजे काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय. मी तुमच्या लहान्या भावासारखा आहे, मी तुमच्या लेकरासारखा आहे. मला तुम्ही एवढे दिवस खूप सांभाळून घेतलंय आणि मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहणार आहे. मला ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे विलक्षण राजकारण ते तुम्ही 4 दिवस नक्की करा. मला नाही करायचं असं म्हणत नाही मी, पण ज्यावेळेस राजकारण संपत आहे ह्या आपल्या गावची परंपरा आहे. तिथून पुढे त्या माणसाला आपण गुन्ह्या गोविंदानं राहतो, त्याच्या घरी जाऊन चहा पाणी पितो, त्याला प्रेमानं बोलतो किंवा त्याच्या मागं असं घुसगून त्याच्या मागं जर लागलं आणि जर सरपंचाला आपण कामच नाही करू द्यायचं असं ठरवलं तर एक लक्षात ठेवा, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आज एक सरपंच एका गावचं काम काय करू शकतो, एक ग्रामसेवक गाव कसं सुधारू शकतो, एक गावातला सर्वसाधारण नागरिक गावाचा विकास कसा करू शकतोय,
तर तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या ताकदीच्या जोरावर करू शकताय. त्याचं वैयक्तिक काहीही करू शकत नाही. नेत्यांचा आशीर्वाद लागतो. आपल्याला नेत्यांचा आशीर्वाद आहे. प्रत्येक वेळेस नुसतं तो आपण सांगू द्या, नेता काही असतील किंवा साहेब असतील आपल्याला फुल मदत करते. आपल्याला कुठेही अडचण नाही. अहो साधा आपली डीपी जळू द्यावं तरी आपल्याला मिळती. आपल्या गावातलं माणूस दवाखान्यात जाऊ द्या आणि फोन करू द्या, गोरे साहेब आमच्या गावाचा माणूस आले, ते म्हणजे वार्ड नंबर सांगा आणि पेशंटचं नाव सांगा, आणि आपण नाव सांगितल्यापासून 5 मिनिटात रिप्लाय येतो की डॉक्टरनं आपण तुमच्या पेशंटची पाहणी चालू केली. मग आपल्या मागे एवढी मोठी ताकद असताना, आपण एवढं काम करीत असताना, आपल्या गावामध्ये आपण एवढं गुन्हेगार देणार राहत असताना, आज मी तुम्हाला ही सगळी इत्यंभूत माहिती तुमच्या समोर आणली. ही सर्व माहिती मी उद्या त्याला ग्रामपंचायतला चिटकणार आहे, जेणेकरून कोणी ग्रामपंचायतला मागणी करण्याच्या आधी त्यांनी जाऊन वाचून बघावं. अरे काय कशामुळं आपण माणसं आहेत. आज मी सरपंच आहे, उद्या तुम्ही सरपंच आहे, परवा तिसरा सरपंच होईल. पण सरपंच एखादा माणूस झाला किंवा एखादा माणूस काम करायला तर त्याला एवढी आडी पाय कशामुळे, एवढं काय दुश्मनी आहे. हा पंचायत समितीला बसून उपोषण केल्यानंतर त्यांनी लाईव्ह काय केलं एक लक्षात घ्या. मी त्याच्यामुळे तुमच्या पाया पडून माफी मागतो की तुमचे खूप उपकार आहेत. तुम्ही खोट्याच्या मागे कधीच चलत नाही हे मला विश्वास पटला. आपल्या गावातल्या माणसांनी तिकडे पाठ फिरवली, पण तिथं बोलल्या काय गेलं तुम्ही सर्वांना ऐकलं. पंचायत समितीचे सर्व अधिकारी भ्रष्ट असं असू शकते. पंचायत समितीमध्ये असे 25 गाव आहेत, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार. त्या लोकांचे मला फोन येईल. एक लक्षात ठेवा, अशी परिस्थिती बेकार असताना, तालुक्यावर इतकी वाईट वेळ असताना, दोन्ही समाज आपल्यामध्ये इतक्या गुन्ह्यानं नांदत असताना, आपल्याला एकमेकाच्या भेटी नाही झाल्या, करमत नाही. जर आपल्याला बाळूबाबा नाही दिसलं किंवा आपल्याला नाना घोडे नाही दिसले किंवा त्यांना आपण नाही दिसलो तर एखादा हरण लेकरू जसं पाडस हुडकीत आहे तसं आपण एकाला हुडकीत जातो. अरे तुम्ही कुठे आहे, काय करायला. आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये जर आपल्या गावातून हे लाईव्ह किंवा फेसबुक ह्या गोष्टी मला येत नाही, मी कधी करीत नाही. माझी पहिली प्रतिक्रिया आहे आज त्या 9 वर्षामध्ये की त्या माझ्या गावामध्ये एवढा जे अन्याय झाला, माननीय कलेक्टर साहेब, माननीय SP साहेब, माननीय CO साहेब, आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब, BDO साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशनचे PSI साहेब यांना माझी विनंती, आमचं गाव राखा. आमच्या गावात भविष्यात घातपात होऊ शकतो. जर माझ्या बायकोला कसल्याही प्रकारचा त्रास नसताना जर आज तिला BPच्या गोळ्या चालू झाल्या तर ही गोष्ट मी सांगायलो तर भविष्यामध्ये असं अनेक लोकांना ह्या गोष्टी होऊ शकतात. आज इथं नवयुवक पोर आहेत, जवान पोर आहेत, खोतकरू पोर आहेत, चांगले पोर आहेत. ह्या पोरांना सध्या भविष्यात बिघडण्याचं काम होऊ शकतंय. माझी कळकळीची विनंती आहे, आपण इतके जण एका माझ्या हक्कावर कधीही गोळा होतात. आणि मला सांगा, मला ह्याच्यापेक्षा काय श्रीमंती पाहिजे, काय करोडपती होणार आहे मी. तुमच्या गावाचे पैसे खाऊन भ्रष्टाचार करून आज मी गावामध्ये जर 5-5 हजाराने जर पैसे गोळा केले असते तर 350 घरकुल आहेत. किती पैसे गोळा झाले असते. घरकुल आहेत, लोकांना मी विहिरी दिलेल्या एका माणसानं उठून सांगायचं किंवा घरकुल दिलेल्या एका माणसानं उठून सांगायचं की आम्हाला सरपंचानं चहाची मागितली लाच, चहा पाजल्याशिवाय देणार नाही, पैसे तो सोडा, मी आज राजीनामा द्यायला तयार आहे. जर मी इतकं पारदर्शक काम करीत असाल तर मला त्रास का. हे कशामुळं, ह्याला कुठे वाचा फुटणार आहे का नाही आणि ह्याला कोणी बोलणार आहे का नाही. आज एक गोष्ट आहे, माझ्या मुलाच्या वयाचे लेकरं जर आमच्यावर कॉमेंट करीत असतील, आमच्यावर फेसबुक करीत असतील तर त्यांना मी उत्तर काय देऊ. मी 2021 ते आज तारखेपर्यंत पहिली प्रतिक्रिया दिली, मी त्यांना उत्तर सध्या दिलं नाही, बिलकुल दिलं नाही. मी एकच सांगितलं, ठीक आहे, जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही माझ्याबद्दल लिहा, जे तुम्हाला वाटतंय माझ्याबद्दल करा, काही हरकत नाही. मी जिवंत आहे तोवर मी माझ्या गावासाठी करेन. मला जे करता येईल, मी नुसतं सरपंच झालो म्हणून नाही, गावकऱ्यासमोर आम्ही एकदम गॅरंटेड सांगतो, रेवली डाग काढणार असताना मी सरपंच नसताना केला, विशेष म्हणजे मंजूर नसताना केला.
प्रशासनाचा 1 रुपया नाही घेता रस्ता केलाय. मी सर्व गावकरी आहेत, त्या सर्व गावकऱ्यासमोर सांगायला. मग माझं काय मत आहे, किंवा तुम्ही सदस्य झाला, मान्य, आनंद, आम्ही तुमचं स्वागत केलं, तुमचा सत्कार केला. तुम्ही आजही आमच्याकडे या, आम्हाला सांगा, तुमचे चांगले विचार कळू द्या. तुमचे विचार गावाच्या कामाला आहेत. तुम्ही सदस्य आहेत ना बाबा, कळू द्या ना. पण गावाच्या कामाला तुमचे विचार येऊ द्या. तुमच्या अवविचारामुळे गावाची अवहेलना करू नका. गावाला बॅकफुटला पाडण्याचा प्रयत्न करू नका. आज आपलं गाव पोखरामध्ये आले, पण कर्मचारी भयभीत आहेत. कर्मचारी मला म्हणायले, तुमचं गाव पोखरात आलं आणि काम कसं. आणि तुम्हाला मी माध्यमातून सांगू इच्छितो की काम करीत असताना लिगल आणि अनलिगल या 2 गोष्टी असतात. कोण म्हणतंय की अनलिगल काम करावंच लागत नाही. जर एखाद्या गावाचं हित होत असेल तर मी म्हणतो मी अनलिगल काम करतो. जर जिथं गावाचं हित आहे ना, जिथं गावाचा फायदा होत असेल, आणि जर एका माणसाचा फायदा होत नसेल तर एका माणसामुळे गाव मारणं हे चुकीचं आहे. अनलिगल काम केलंच पाहिजे. कारण एखाद्या माणसाचं जर पाईपलाईन जात असेल, ते दुसऱ्याच्या शेतातून जात असेल, त्याला पोखरामधून मंजूर झाले असेल, त्या बिचाऱ्याला काही अडीअडचणीतून त्यानं काम केलं असेल आणि त्याला काम करायचं असेल, तर त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमच्या पाठीशी आहे एवढा म्हणण्यापुरता सध्या मी नाही. मी एक नामदारी आहे, पण तुम्ही माझ्या पाठीशी असल्यामुळं आज मला ही ताकद येते. मी इथं महादेवाच्या साक्षीनं सांगतो, आपल्या गावातलं कुलदैवत आहे, त्यांच्या साक्षीनं सांगतो, आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाचा मी आदर करतो. माझ्यापेक्षा लहान माणसाला मी आवाजावर बोलतो. मी हे पाप करतो का? ते माझा गुन्हा आहे का? अहो, काम जर एखाद्याने सांगितलं तर त्याला एक सांगतो की बाबा मला एक 15 दिवस वेळ दे, 15 दिवसाच्या नंतर हे काम करू. पण मी ते काम विसरत नाही. 15 दिवसाच्या महिना जाईल पण ते काम मी तडीला नेण्याचा प्रयत्न करतो. मग हे काम करीत असताना तुमच्या सोबत मी राहतोय, तुमच्या घरात आहे, असं काय केलंय मी की मग एवढा तुम्ही हे समोरचा माणूस टार्गेट करतो गावाला. आणि आज मी आलो म्हणजे मला टार्गेट केल्यामुळे बिलकुल नाही. मला टार्गेट कोणी करूच शकत नाही, कारण मी कामात पक्का आहे. आणि जो कामात पक्का आहे त्याला जगात कोणाची भीती नाही. इथं तर नाहीच नाही. मग मला सांगा, मी कामात पक्का असल्यामुळं, मी हे काम करीत असल्यामुळं, तुम्ही हे जे माहितीचे अधिकार आहेत त्याच्यामुळे जे कर्मचारी भयभीत होईल, आपल्या गावाचा विकास याच्यामुळे होईल का थांबल? आपल्या गावाचा विकास होईल का? आपल्या गावात कोणी कर्मचारी येईल का? आणि ज्या गावात कर्मचारी येत नाही त्या गावात स्मशानभूमी झाल्याशिवाय राहत नाही. पूर्ण गाव खलास होत असते. गावामध्ये दवाखान्याचा डॉक्टर यावा, गावामध्ये ग्रामसेवक यावा, गावामध्ये तलाठी यावा, गावामध्ये पोलीस यंत्रणा यावा. कारण ते आले तर आपला विकास. आपलं गाव पूर्ण कृषीप्रधान गाव. आपल्या गावामधलं माळव, सोनपेठ आणि सिरसाळ्यात गाजलेलं गाव. इतकं गाजलेल्या गावामध्ये आज परळी तालुक्यातल्या सरपंचांना सगळ्या भीती वाटायली की रिवलीमधले लोक उपोषणाला बसलेत, आमच्या गावात नसतात का? त्या माध्यमातून मी सर्व सरपंचांना सांगू इच्छितो, तुम्ही कामं चांगले करा. तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना सांगतो, तुम्ही कामं चांगले करा, काही हरकत नाही. माझ्यावर 4 वर्ष हे सतत माहितीच्या अधिकाराला मी तोंड दिलंय, तसं तुम्ही सध्या द्या. माहितीचा अधिकार म्हणजे काही नसतो. आपण काम करायचं, कामामध्ये कचरायचं नाही. तुमचं काम जाग्यावर असेल, तुमचा एखादा कागद नसू द्या, प्रशासन आपल्या पाठीमागे खंबीर उभं राहिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सर्वजण जे मला सरपंचांनी फोन केलेत बाहेरगावच्या, काय करावं ते तुमच्या गावात झालंय, आता आमच्या गावात होतं का काय करावं, आम्ही ते काहीच केलेलं नाही. आणि अडचण अशी होती, आता मी ह्या पुराव्याविषयी सांगतो. 25,000 रुपये जर 25 लाख रुपये जर मंजूर झाले, त्या 25 लाखाचं काम करायला वर्ष 6 महिने लागते. ते एका दिवसात किंवा एका रात्रीत काम होत नाही. पण ते जे असे लोक बोलतात, ते बोलतात कोट्यावधीचा भ्रष्टाचार. अरे बाबा, आमच्यावर साबित तर हो द्या, आम्ही कोट्यावधी रुपये खाल्लेत. परळी तालुक्यातले 25 गावं असे आहेत की त्यांनी लयच भ्रष्टाचार केला. कुठे केला बाबा? काय संबंध आहे भ्रष्टाचाराचा? बरं, आज यंत्रणा अशी सेटलाईट आहे. आज आपलं गाव आहे, आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला सर्वांना सांगतो 30 लाख, 35 लाख, 40 लाख जमा असते. मग भ्रष्टाचार कोट्यावधी, तर जमा पैसे कसे? आजही सर्व गावकरी इथं जमलेले महादेवाच्या मंदिरामध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून सांगतो, असे अनेक काम आहेत की जे आपण केलेत. त्या दिवशी पाटील होते सोबत. आपल्या गावामध्ये एक फॅन
शाळेत बसवला असे रेकॉर्डला आहे, बरोबर आहे. मग एक फॅन शाळेत बसवला असा आहे, तर आपल्या गावकऱ्यांनी सांगू द्या की शाळेत फॅन किती बसवले, लाईट फिटिंग किती केली, मग त्याचे पैसे कुणी द्यायचे? कुणीतरी म्हणावं लागेल ना की मी पैसे देतो रे बाबा, तो 50 फॅन बसवलेस, 25 फॅन बसवलेस, रेकॉर्डला तर एकच फॅन निघाला. मला कोणाच्या रुपयाची अपेक्षा नाही, मी कोणाच्या 1 रुपयाला मोताज नाही. मी मरेपर्यंत असा राहिलो चालेल. मी ज्या दिवशी मरेल त्या दिवशी तुम्ही सर्वजण माझ्या मातीला आलात तर हेच माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे. माणूस जन्म आहे, प्रत्येक जन्मणारा माणूस हा मरतच असतो. तर माझी विनंती आहे गावकऱ्यांना की बाबा हो, तुम्ही माझ्या पाठीमागे आहे त्यात शंकाच नाही. आणि तुम्ही माझ्या मागे म्हणून मी असल्या माणसांना खेळतो, कायनात नाही मी कुणालाही खेळतो, फक्त तुम्ही मागे म्हणून. आणि मी तुमच्या जवळ आहे. मी असं प्रत्येकाला वाटतंय मनोहर केदार हे माझ्या जवळ आहे, आणि मला असं वाटतंय की मी प्रत्येकाच्या जवळ आहे. आपल्या हे जे गुन्ह्यागोविंदाला चाललेलं नातं आहे ते नातं आयुष्यभर टिकावा. सरपंच मी आज असल मी नसल, आपल्या गावामध्ये जे काम आहे नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत इथपर्यंत चालत आले. मला एक प्रश्न मांडायचा प्रशासनाला, मी थोडा अडचणीत आलो. त्या माध्यमातून मी विनंती करतो कलेक्टर साहेबाला आणि शिव साहेबांना, मी अडचणीत आलोय. मी गावासमोर सांगतो, जी तुम्ही आम्हाला पाईपलाईन दिली हरघर जलची ती पूर्ण मी केलेली आहे. काही गल्ल्या माझ्या शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या सध्या मी करणार आहे, त्यात शंका नाही. पण त्याच्यासाठी शासनाने मला जी मदत लागते मंजूर करून त्याच्यासाठी जे पैसे लागतात ते उपलब्ध करून द्यावा. आणि माझ्या गावची जी योजना चालू आहे त्या योजनेचं पाणी प्रत्येक माणसाच्या घरात जावा, त्याच्यासाठी शासनाला मी विनंती करतो की तुम्ही आम्हाला मदत करावा. आणि सर्व गावकऱ्यांना विनंती करतो, जसं तुम्ही इथून मागं माझ्या पाठीमागं राहिलात, इथून पुढं माझ्या मागं नाही राहिलात तर मी तुमच्या मागं राहणार. तुम्ही सांगताल ती गोष्ट मला मान्य आहे. तुमचे माझ्यावर किती उपकार आहे, तुमच्या लेकरासारखा आहे मी. आणि एवढं माझं कमी वय असताना तुम्ही हे जे वडीलधारी मंडळी आता उद्धव मामासारखे, निळा महाराजासारखे, नामदेव मामासारखे, हे जे वयस्कर माणसं आहेत, हे माणसं जर मला असं प्रोत्साहन देत असतील, मदत करीत असतील, चल तू हे कर, चल तू ते कर असं म्हणत असतील, त्याच्यापेक्षा मी मोठा नाही. आणि मी माझं पत्रकार परिषद गावकऱ्यांसमोर घेतली. आज आमचं गाव एवढं मोठं नाही, आम्ही एवढे मोठे नेते नाही, पण नाईलाज झाला. तालुक्यामध्ये बदनामी झाली, माझी बदनामी झाली मला चालेल, पण माझ्या गावाची बदनामी झाली. माझ्या गावाची बदनामी झाल्यामुळं मी पत्रकार परिषद घेतली. माझ्याकडून जर काही चुकलं असेल, बोलताना माझ्या वाणीतून हुकला असेल, तर मी अशी विनंती करतो परमेश्वराच्या चरणी, माझ्या गावाने मला माफ करावा. एवढे 2 शब्द बोलून मी अशी विनंती करतो की गावातल्या प्रतिष्ठित कोणत्याही नागरिकांनी येऊन त्यांनी सध्या ताबडतोब मी बोलल्याबद्दलच्या प्रतिक्रिया देणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकी आहे कोण कोण? आजचा जे मीडियाच्या माध्यमातून जे संवाद चालू आहे, जे आजचे जे 10 वर्षाचे सरपंच आमच्या गावचे आहेत, त्यांचा कारभार अत्यंत संयमी आहे. एवढा संयमी की माझी जन्मतारीख 11/1970 आहे, 11 जानेवारी. किमान मला 40 वर्ष ग्रामपंचायतचा अनुभव असलेला मी एक नागरिक आहे. मी जवळपास 8 ग्रामपंचायत या गावामध्ये बघितलेल्या आहेत. परंतु आज विकासाचा महामेरू ज्यांच्या माध्यमातून चालू आहे, अशी खरं तर ही राजा राणीची जोड आमच्या गावाला लागली. याचं कौतुक म्हणजे कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे, योजना त्यांना सगळ्या काही माहीत आहे, आणि त्या योजनेच्या माध्यमातून शासनाचा निधी येवो अथवा न येवो, आणि एक आमच्या गावचे लाडके सरपंच म्हणून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते वावरत आहे. खरं तर आता तालुक्यावर परिस्थिती थोडी वाईट अनुभवलेली आहे. त्या माध्यमातून सरपंचांना सांगितलं की मी थोडा अडचणीत आहे, तरी सुद्धा गावाला 10 वर्षांमध्ये त्यांनी 9.5 वर्ष झालेत, आता 6 महिन्यांमध्ये निवडणूक आहे.
9.5 वर्षाच्या अनुभवामध्ये त्यांनी गावाला आता कुठलाही- आता आता तुमच्या गावचे सरपंच म्हणले की आम्ही बाहेर गावून पाणी आणलं, ती पाणी आणण्यासाठी काही मदत वगैरे केली का सरपंच अतिशय उत्कृष्टरित्या मदत चालू आहे. आणि ज्या वेळेस आमच्या गावाला पाणी टंचाई होती त्यांनी स्वतः टँकर घेऊन गावाला पाणी पुरवठा मोफत केलेला आहे. ते तर सोडून द्या, पण आतापर्यंत जेवढ्या योजना ह्या 9.5 वैयक्तिक वर्षामध्ये आल्या, वैयक्तिक स्वरूपामध्ये केलं का त्यांनी पाणी पुरवठा? वैयक्तिक अच्छा. आणि ज्या कसा केलं त्यांनी? टँकर विकत घेतलं आणि टँकर विकत घेऊन पाणी विकत घेऊन लोकांना फ्रीमध्ये या आडामध्ये आणून टाकलं. अच्छा. आज आम्ही त्याचे साक्षीदार आहे. आणि तितकी भयान परिस्थिती असताना त्यांनी स्वखर्चातून पाणी पुरवठा या गावाला केलेला आहे. आता चिखलफेक होत असेल, विरोधक असतात, परंतु कामाचा जे दांडगा अनुभव आहे म्हणजे काम आमच्या आता तुमच्या गावाला ही आता जे रेग्युलर चालू सरपंच ह्याच्या अगोदरच्या सरपंचामध्ये आणि ह्या सरपंच काही तुलनात्मक फरक तुम्हाला ग्रामस्थांना काही दिसून येतो? भयानक मोठी तफावत. कारण असे काम माझ्या 40 वर्षाच्या अनुभवात मी आतापर्यंत पाहिजे नाही. काम करत असताना विरोधकांना असेल, गाववाल्याने असेल, कुणीतरी गाववाल्यानं जायला पाहिजे किंवा हे काम तुमचं चुकतंय, त्या ठिकाणी ते सुधारतील ना. कारण गावचा पेशंट असेल, अंबाजोगाईला ते राहतील आणि इथून जर निघाल्यापासून फोन केल्यापासून जर दवाखान्याची व्यवस्था करणारे सरपंच असतील तर ते पहिले गावचे आमचे सरपंच आहेत. अशी त्यांची कामाचा दांडगा अनुभव आहे. कितीतरी योजना आल्या, परंतु त्या योजनेमध्ये त्यांनी एक काळा पैसा सुद्धा गावकऱ्याकडून घेतलेला. दोन्ही फीडर वेगळे केले, रेवली आणि वाका दोन्ही वेगळे केले, त्याला काही सहकार्य वगैरे कसं? गावकऱ्यांनी सहकार्य दिलं सरपंचांना वाल्मिकांना आणि आदरणीय अजय मुंडे साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून आम्ही वारंवार भेटलो सरपंचाला घेऊन आणि त्यांनी विनंती केली. 1 वर्ष लांबलं ते सरपंचांना सांगितलं ते खरं आहे. हेच साहेबावर आरोप करणे, एमएससीवर आरोप करणे, तुम्ही पैसे मागितले गावाला असं. ह्याला मला वाटतं ह्याच्या अगोदर तुम्ही धनंजय मुंडे मंत्री असताना ज्यावेळेस गावात आलो त्यावेळेस पण मागणी केली होती. मागणी केल्यानंतर त्यांनी 8 दिवसामध्ये शब्द दिला सरपंचाला, मी 8 दिवसात तुमचं काम कर, आणि 9व्या दिवशी त्यांनी फिटरचं काम चालू केलं. आणि एवढं गावाचं सहकार्य या सरपंचाला आहे. कारण कुठल्याही प्रकारचं काम आमच्या गावामध्ये सध्या तरी बोगस रूपात नाही. इथून मागच्या लोकांनी केलं असेल त्याचं काय आम्हाला सांगता येणार नाही. कारण आता ज्या योजना आल्या, विहिरी आल्या, घरकुल आले, अनेक योजना असतील, ग्रामसेवक मॅडम असतील, लेमटे मॅडम, एवढं उत्कृष्ट काम चालू आहे. त्याच्यावर आता ते आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे देखील म्हणले की 100 पेक्षा अधिक घरकुलं जे आहेत ते आम्ही गावाला दिलीत आणि त्यांच्या माध्यमातून मी 5-5 हजार जर जमा केले असते तर मला खूप पैसे झाले असते. तसं काही म्हणजे पैसे वगैरे असं काही सुद्धा नाही. कसल्याही लाभार्थ्यांना म्हणा ओढून की ते म्हणते मी आज राज्यामध्ये तयार आहे की मी कुणाकडून 5 रुपये अनावत मागितलेत का? घरकुल असेल, विहीर असेल, कुठल्याही योजना असतील. आता दुसऱ्या योजना गायगोट्याच्या आल्यात, कितीतरी फाईल मंजूर आहेत. स्वतः त्यांनी कागद तयार करून परस्पर ज्यांना माहित सुद्धा नाही की गायगोटा आम्हाला मंजूर झालाय, अशा योजना त्यांनी गावात आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. अतिशय सुंदर असं काम त्यांचं चालू आहे. इथून पुढे चालू राहील. आता 6 महिन्यानंतर निवडणूक आहे. ज्यांना उभा टाकायचंय, ज्यांना नवीन सरपंच व्हायचंय, त्यांचा अनुभव आम्हाला बघायचा. याच्यामध्ये एक आहे की काल तुमच्या गावातील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते उपोषणाला बसले होते. काय त्यांचं योगदान वगैरे काय आहे गावासाठी? त्यांचं सध्या काय, त्यांनी आम्हाला वाटतंय की लोकनियुक्त जरी सदस्य असले, आमचे हे 8 सदस्य बिनविरोध आहेत. हे कामाच्या जोरावर आणि यांच्या कामाचा अनुभव दांडगा आहे 5 वर्षाखालचा, म्हणून दुसऱ्या 5 वर्षामध्ये त्यांना बिनविरोध ग्रामपंचायत येण्याचं काम आम्ही केलेलं. आता एक जागा राहिली, त्याच्यामध्ये विरोधकांना निवडून दिलं, ठीक आहे, विरोध असावा ग्रामपंचायतमध्ये, त्यांनी भांडत राहावं. आणि माझं मत आहे की त्यांनी सुद्धा या कामामध्ये सामील होऊन एक काम चांगल्या प्रकारचं करून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी सुद्धा करावा, असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. तुम्हाला वाटतं किंवा ते फक्त माहितीचा अधिकार वगैरेच देतात? हा, ते तसं फेसबुक माध्यमाच्या ह्याच्यातून अधिकाऱ्यावर दबाव येणं, एक जसं आता सरपंच म्हणते तसं ग्रामसेवक आमच्या लेमटे मॅडम आहेत, सर्वांशी मिळून मिसळून आहेत. ते अतिशय सुंदर काम आहे त्यांचं आणि त्यांची बदली करण्याचं काम त्यांनी केलं. ठीक आहे, दुसरा ग्रामसेवक येईल, चांगल्या पद्धतीनं काम होईल, परंतु या ठिकाणी भ्रष्टाचार किंवा बोगस प्रकारचं कुठलीही यंत्रणा या ठिकाणी नाही, असं या ठिकाणी मला माझ्या अनुभवावरून वाटतं. ज्या पद्धतीनं समोरील आंदोलकांना समजा एक आंदोलन केलं किंवा उपोषण केलं, तर त्यानंतर मग बीडीओच्या वतीने काही चौकशी लावली. जर लेमटे मॅडम समजा दोषी नसतील किंवा काय असेल तर मग चौकशी कशात लावली? हो ना, त्यांनी कागदपत्र आधारित चौकशी लावली ना. त्यांनी तर माहिती दिली ना. आज त्यांना 25,000 रुपये नुसता झेरॉक्स फी लागली ना, माहिती दिली, त्या माहितीचा अधिकार द्यायला. मग त्यांनी माहिती वाचून म्हणजे तुमचं असं म्हणणं की यामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सेविका ज्या आहेत त्या ग्रामसेविका वगैरे त्या कुठल्याही प्रकार दोषी नाही? नाही, कुठल्याही प्रकारच्या दोषी नाहीत. कामाची बाई एक लेडीज म्हणून उत्कृष्ट काम आहे.
असं या ठिकाणी मला तरी वाटतंय. ज्यांना कोणाला गावकऱ्याला या ठिकाणी माहिती द्यायची असेल त्यांनी समोर या. माधव पाटील म्हणजे तुम्ही सदस्य वगैरे काहीच नाही? मी सदस्य नाही, काही गावचा नागरिक आहे. तुम्हाला काही सरपंच मार्फत तुम्हाला बोलायचं बोला तुम्ही. तू ऐका एक माझे मिनिट, सदस्य एक बसून एक मिनिट ताई तुम्ही एक भाई एकच मिनिट. आता तुमच्या गावामध्ये जे ग्रामपंचायत सदस्य जे आहेत उपोषणाला बसते, म्हणजे जे काय माहितीचे अधिकाऱ्यावर प्रेशर, जसं की आता तुमचे मिस्टर म्हणाले, तसं काही त्यानंतर तुम्हाला बीपी शुगरच्या वगैरे गोळ्या चालू झाल्या असं काही? नाही, बीपीच्या गोळ्या चालू झाल्या, पण गाव खूप सुंदर आहे आमचं. खूप आनंदानं गाव आम्हाला सपोर्ट करतो. थोडंफार तुमच्या मनाभोवती चलत असतं, आम्ही लक्ष नाही देत. माझे मिस्टर घरावर सुद्धा लक्ष देत नाहीत, एवढं गावावर प्रेम करतात. जेवता उठून निघतात ते. माझ्या घरामध्ये असं काहीच बघत नाही. माझे मी सगळं बघते, मी म्हणते त्यांना बाहेरचा ताण आहे. एवढं गावासाठी प्रेम करणारा हा बीड जिल्ह्यात हाच सरपंच असं माझ्या तर माहितीनुसार. एवढं खूप जीव लावतात. ग्रामपंचायत सदस्य आहेत का? यापर्यंत तुम्ही काय तुमचे अश्रू अनावर झाले होते आता बोलताना? बरं ठीक आहे. हा भैया तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही इकडे त्यांना काय नाव तुमचे गावातले नागरिक का? माझी ग्रामपंचायत माझे ग्रामपंचायत सदस्य. आता सध्या नागरिक गावातले काय ही जी पत्रकार परिषद झाली, जे काय आरोप होत आहे तुमच्या ग्रामपंचायतीवर सरपंचांनी केलेली तुमच्यासोबत आता पत्रकार परिषदेच्या दरम्यान संवाद, काय एकंदरीत काय म्हणणं तुमचं? एकंदरीत गाव असा आहे, गावामध्ये ज्या योजना झाल्या त्या पंचायत समितीचे अधिकारी पूर्णतः गावात आले, त्यांची पूर्ण चौकशी झाली, कामाची पाहणी झाली, सगळं झालं. तरी पण त्या आरोपाचं निरीक्षण करण्याचं काम पंचायत समिती कार्यालय पूर्ण केलेलं आहे. त्याची माहिती सुद्धा उपोषणकर्त्यापर्यंत त्यांनी पोहोचलेली आहे. त्यानंतर विषय राहिला गावच्या विकासाचा. आमच्या गावामध्ये साहेब 18 पगड जातीचा पूर्ण समाज आहे. त्या समाजाच्या माध्यमातून सरपंचानं प्रत्येक समाजाला तिकडे महिला वगैरे कोणी बोलणार का? चांगल्या प्रकारे न्याय देण्याचं काम सरपंचाने ह्या 10 वर्षात केलेलं आहे. ओके नितीनराव, राजाराव झालं दिसतं.